या चित्रपटाच्या माध्यमातून मला थ्री पीस सूट घालण्याची संधी मिळाली. कारण लग्नानंतर पहिल्यांदाच असं काहीतरी घालायला मिळालं. पण जोक्स अपार्ट, एक चांगला रोल या सिनेमाच्या माध्यमातून मिळाला. आत्तापर्यंत लोकांनी मला, महेश सरांनी म्हणेन, जे मला दे धक्कामध्ये विनोदी कॅरेक्टर देतात, तेच फक्त लढमणामध्ये निगेटिव्ह रोल देतात, काकास्पर्शीमध्ये एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर देतात. मला असं वाटतं की दिग्दर्शकाला आपल्यामध्ये जर काहीतरी वेगळं दिसत असेल आणि तो जर आपल्यावर रिस्क घेत असेल तर मग आपणसुद्धा ती संधी सोडायची नाही असं मला वाटतं. आणि चित्रपटाच्या माध्यमातून सेम तसं मला एक वेगळा रोल करण्याची संधी मिळाली. मुळात आपण एकाच टाईपचं कॅरेक्टर करत राहू नये आयुष्यभर, असं जरी मी मनाची खोंगड बांधली असली तरीसुद्धा तशा ऑफर्स येणं फार गरजेचं आहे. आणि त्या बाबतीत मी फार नशिबान मानतो स्वतःला की वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका मला करायला मिळाल्या आत्तापर्यंत. या चित्रपटामध्ये एका स्वतःच्या हिमतीवर सगळं विश्व निर्माण करणारा मी, श्रेयस काळे, असं एक अशी जगामध्ये काही अशी माणसं असतात की ज्यांना स्वतःच्या हिमतीवर केल्यानंतर, स्वतः सगळं तयार केल्यानंतर एक स्वतःबद्दल एक इगो निर्माण होतं आणि मग ते इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये एक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, डिस्टन्स मेंटेन करतात. त्यांना असं वाटतं आपण सगळंच आपल्या नुसतं असं सगळं मिळवू शकतो, पण तसं नसतं. ते काही गोष्टी भावनिक असतात आणि त्याच आयुष्यभर पुरत असतात. इतर काही भौतिक सुखांच्या ज्या गोष्टी आहेत फार महत्त्वाच्या नसतात. आणि एक वेगळं कॅरेक्टर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मला करायला मिळालं. आणि ते हे कॅरेक्टर आहे की जे स्वतःला काहीतरी वेगळं समजत असतं. या चित्रपटामध्ये अभिजित कवटाळकर आणि सचिन पुरोहिते या निर्मात्यांनी ॲज वेल एज संगीतकार यांनी खूप चांगली कामगिरी बजावली आहे. एक निर्माते म्हणून एक खूप फ्रिकआउट वातावरण सेटवरचं ठेवलं आहे. आणि म्युझिकच्या बाबतीत तर आता म्युझिक ज्यावेळेला तुम्हाला ऐकायला मिळतं त्यावेळेला लक्षात येईल खूप चांगला म्युझिक केलं आहे. आणि आर्टिस्ट वाईज जर म्हणायचं झालं तर चित्रा खरे, याच्यामध्ये माझ्या वाईफ सरोल केले, उत्तम अभिनेत्री, तीसुद्धा प्रायोगिक रंगभूमीवर तिने खूपच काम केलेलं आहे. त्याचबरोबर उमेश जगताप आहे, पुन्हा सुहास शिरसाट, ही मातब्बर नटांची पळी. आणि एका सीन्ससाठी सुद्धा ना याच्यामध्ये FTI पासआउट मुलं आहेत, NSDN आहेत. तर एकही सीन तुम्हाला असं लूज बघायला मिळणार नाही. खूप चांगला इम्पॅक्टफुल ही फिल्म आहे. आणि जसं मी मगाशी सुद्धा म्हटलं, इतरांनाही सुद्धा सांगतो की यावर्षी ती सगळ्यात माझी बेस्ट फिल्म असेल ही डिस्को सन्या. कारण आत्तापर्यंत जसा तुम्ही विश्वास माझ्यावर, काकास्पर्शी चांगला सिनेमा तुम्ही डोक्यावर घेतला, लयभारीसारखा सिनेमा डोक्यावर घेतला, दगडी चाळ घेतला, तसा त्याच कॅटेगरीतला हा एक उत्तम सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येतो आहे. तेव्हा आवर्जून संपूर्ण फॅमिलीसहित हा बघायला नक्की जावं. नमस्कार, मी प्रतीक्षा लोणकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.